Good morning, student. We are reaches to the new point. Next point, it is related to the second law of thermodynamics. Yesterday we have seen the criteria for spontaneity, and today we are going to start the second point: tendency to acquire maximum randomness, or another name that is disorder. Disorder म्हणजे एखाद्या प्रोसेसमध्ये एखाद्या प्रोसेसमध्ये किंवा एखाद्या सिस्टीममध्ये डिसऑर्डर पाहायला मिळतं किंवा रँडमनेस पाहायला मिळतं. मी काल शेवटच्या लेक्चरला म्हणजे काल जेव्हा किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण रँडमनेस किंवा डिसऑर्डर काय असतं याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. मग एखादी सिस्टीम आहे, ती सिस्टीम नेहमी ऑर्डर करून डिसऑर्डर फॉलो करण्याचा प्रयत्न करत असते. नॅचरली कुठलीही सिस्टीम असू द्या, ती ऑर्डरपेक्षा डिसऑर्डर फॉलो करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे सिस्टीम काय करत असते काम बघा, कुठलीही सिस्टीम काय काम करत असते, ऑर्डरपेक्षा डिसऑर्डर फॉलो करण्याचा प्रयत्न करत असते. आता बेसिकली ऑर्डर म्हणजे काय, कुठलीही सिस्टीम म्हणजे ज्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करत आहात असा पॉईंट म्हणजे सिस्टीम. आणि ती सिस्टीम ऑर्डरमध्ये राहण्याचा प्रयत्न करत नाही, कधीच ऑर्डरमध्ये राहण्याचा प्रयत्न करत नाही, तर ती सतत डिसऑर्डरमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच ती ऑर्गनाइज फॉर्म सोडून, म्हणजे ती काय काम करते आहे, ऑर्गनाइज फॉर्म सोडून डिसऑर्गनाइज फॉर्म क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. इवन लो फिजिबिलिटीचं कन्व्हर्शन, लो फिजिबिलिटीचं कन्व्हर्शन हाय फिजिबिलिटीमध्ये होण्याचा प्रयत्न प्रत्येक सिस्टीम करत असते. आता आपल्याला हा थिअरॉटिकल पार्ट आहे, टोटल थिअरॉटिकल पार्ट आहे. मी अतिशय कन्सेप्ट स्लोली सांगतो आहे, तुम्ही थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा, इंटरेस्ट घ्या, म्हणजे ती कन्सेप्ट पटकन समजण्यास आपल्याला मदत होईल. कुठलीही सिस्टीम, आपण हे सगळं सिस्टीमबद्दल बघतो आहोत, कारण आपल्याला बघायचं आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आणि हा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एंट्रॉपीशी कसा रिलेट करतो याच्याशी संबंधित आहे. आणि काल आपण बघितलेला होता क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनिटी, हा पहिला पॉईंट होता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा. आता आज आपल्याला पाहायचा आहे सेकंड पॉईंट, कशाचा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिकमधला सेकंड पॉईंट, टेंडेन्सी टू ॲक्वायर मॅक्सिमम रँडमनेस ऑर डिसऑर्डर. इथे लिहू आपण ऑर, नाही तर तुम्ही करसाल गोंधळ आणि सगळा प्रॉब्लेम क्रिएट होईल. ऑर डिसऑर्डर. मग आता आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. कुठलीही सिस्टीम एकतर ऑर्डरमध्ये असेल तर डिसऑर्डरमध्ये ऑलवेज जाण्याचा प्रयत्न करत असते, किंवा ऑर्गनाइज फॉर्ममध्ये असेल तर ऑलवेज डिसऑर्गनाइजमध्ये जाण्याचा फॉर्म करते, किंवा फिजिबिलिटीमध्ये ज्याची फिजिबिलिटी लो आहे त्या लो फिजिबिलिटीचं कन्व्हर्शन हाय फिजिबिलिटीमध्ये होण्याचं. त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल देतो. समजा लहान मुलं आहेत, पहिला वर्ग किंवा दुसरा वर्ग आहे, आणि साधारणतः शाळा भरल्यापासून त्यांच्या वर्गात एकही शिक्षक गेलेला नाही, तर काय करतील ती मुलं, मारतील, भांडतील, पुस्तकं फेकतील, वह्या फेकतील, पेन फेकतील, कपडे फाडतील, ज्याची जी ॲक्च्युअल जागा आहे ती जागा सोडून दुसऱ्या जागेवरती कुठं तर जाईल. याला म्हणायचं डिसऑर्डर. आणि जर समजा
काही वेळानंतर त्यांच्या वर्गात एखादा शिक्षक प्रवेश केल्या हे सर्व जे आहेत, हे सर्व विद्यार्थी चिडेचिप ज्या जागेवर त्यांच्या जागा ज्या आहेत त्या जागेवर बसणार. याला म्हणायचं रँडमनेस. म्हणजे कुठल्याही प्रोसेसला नॅचरली आता हे आपण मारून मुटकून किंवा त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्सफुली आपण त्या प्रोसेसला ऑर्डरमध्ये किंवा ऑर्गनाइज फॉर्ममध्ये किंवा लो फिजिबिलिटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर एक्सटर्नल फोर्स किंवा एक्सटर्नल प्रेशर किंवा एक्सटर्नल जे काही तुम्ही जी पनिशमेंट करण्याची प्रोसेस रिड्यूस करा, इन्स्टंटली ही जी सिस्टीम आहे ही डिसऑर्डरमध्ये किंवा डिसऑर्गनाइज किंवा हाय फिजिबिलिटीमध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या ठिकाणी रँडमनेस वाढतो, ज्या ठिकाणी डिसऑर्डर वाढतो, ज्या ठिकाणी डिसऑर्गनायझेशन वाढतं, ज्या ठिकाणी फिजिबिलिटी हाय असते त्याची एंट्रॉपी चेंज होते आणि ती एंट्रॉपी चेंज डेल्टा एस हा ग्रेटर दॅन 0 असतो. आणि जेव्हा डेल्टा एस हा ग्रेटर दॅन 0 असतो त्यावेळेस त्याचा रँडमनेस इन्क्रीजेस होत आहे किंवा डिसऑर्डर इन्क्रीज होतोय. हे ॲरो रिप्रेझेंट करतोय इन्क्रीज होतोय असं आपल्याला रिप्रेझेंट केलं जातं. आता थोडंसं काळजीपूर्वक याच्याबद्दल बोलतो मी. समजा डेल्टा एसच्या व्हॅल्यू 0 आहे, -1 आहे आणि +1 आहे. आता या ठिकाणी याच्या पुढं चालला म्हणजे हा +1 आहे. +1 म्हणजे 0पेक्षा मोठा म्हणजे +1, 0पेक्षा लहान म्हणजे -1. लहान झाला म्हणजे डिसऑर्डरचं कन्व्हर्शन ऑर्डरमध्ये होतं. आणि जेव्हा ऑर्डर आणि डिसऑर्डर सारखंच आहे, सेम आहे, तेव्हा त्याला आपण इक्विलिब्रियम म्हणतो. म्हणजे 0पेक्षा जास्त म्हणजे कुठलीही व्हॅल्यू प्लसमध्ये असणार आहे किंवा जर कमी असेल तर ती व्हॅल्यू मायनसमध्ये असणार आहे. या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या. म्हणजे एंट्रॉपी ही ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजेच एंट्रॉपी ही प्लस आहे, म्हणजेच रँडमनेस वाढतो आहे, म्हणजेच डिसऑर्डर वाढतो आहे असं आपण म्हणतो. आता याच्यामध्ये आणखीन एक सांगायची झाली गोष्ट तर कुठल्याही सिस्टीमला डिसऑर्डरमध्ये जाण्यासाठी खूप सारे रस्ते आहेत. कुठलीही सिस्टीम डिसऑर्डरमध्ये कन्वर्ट होण्यासाठी खूप सारे रस्ते आहेत, खूप सारे वेज आहेत, खूप सारे मार्ग आहेत. पण ऑर्डरमध्ये येण्यासाठी मात्र एकच मार्ग आहे. कारण त्याला कुठला तरी फोर्स आपल्याला अप्लाय केल्यानंतर एक्सटर्नल फिजिबिलिटी अप्लाय केल्यानंतर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर ती प्रोसेस काय होते, ऑर्डरमध्ये येणं शक्य असते. पण डिसऑर्डरमध्ये जाण्यासाठी कुठलीही गोष्ट करायची गरज नाही. ती स्पॉन्टेनियसली होते किंवा ती कशी होते, स्पॉन्टेनियसली होते. तिला कुठला एक्सटर्नल इन्फ्लुएन्स लागत नाही. ती बाय इट्स सेल्फ होते. तिला करायची किंवा फोर्स अप्लाय करायची गरज पडत नाही. याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट आहे. मग जेव्हा रँडमनेस वाढला, कधी वाढतो रँडमनेस, जेव्हा डेल्टा एच हा निगेटिव्ह असतो तेव्हा ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. स्पॉन्टेनियस प्रोसेस असते. जेव्हा एखाद्या रिॲक्शनचा डेल्टा एच जर निगेटिव्ह असेल तर ती प्रोसेस ही स्पॉन्टेनियस प्रोसेस असते. आणि जर समजा आता काय बघा कसं आहे, काही रिॲक्शन डेल्टा एच निगेटिव्ह असताना स्पॉन्टेनियस आहेत की नाही याच्यासाठी आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. आणि मग आत्ता तुम्हाला काही मिनिटापूर्वी मी असंही सांगितलं होतं की बाबा डेल्टा एच ज्याचा निगेटिव्ह म्हणजे आता या ठिकाणी डेल्टा एस निगेटिव्ह नाही आहे, डेल्टा एच निगेटिव्ह आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला डेल्टा एसच्या व्हॅल्यू प्लस
1 -1 आणि 0 असं मेन्शन केलं. इथं डेल्टा एच निगेटिव्ह आहे. डेल्टा एच निगेटिव्ह आहे म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारी हीट भेटलेली आहे, मिळालेली आहे किंवा ती हीट बाहेर पडते. त्याच्यामुळं ती सिस्टीम ही डिसऑर्गनाइज आहे. म्हणजेच डेल्टा एस हा ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजेच ती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे असं आपण, किंवा डिसऑर्डर आहे, डिसऑर्गनाइज आहे, इवन रँडमनेसमध्ये ही प्रोसेस कन्वर्ट झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. बेसिकली जर विचार केला या गोष्टीचा तर असं काही रिॲक्शन नसतात किंवा असं काही होत नसतं. असं एक काल्पनिक कन्सेप्ट वेगवेगळ्या सायंटिस्टनी मांडलेले आहेत. त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल बघा. हा एक टँक आहे, हा एक टँक आहे. आणि याच्यामध्ये आपण गॅस फिलअप केला आहे. याच्यामध्ये आपण गॅस फिलअप करूयात. हा याच्यामध्ये गॅस फिलअप केला आणि या ठिकाणी आपण वॉल बसवला आहे. इथं याच्यामध्ये आपण गॅस फिल केलेला आहे. आता जर तुम्ही ऑब्झर्वेशन करत असाल तर या ठिकाणी हा आहे गॅस ए, हा आहे गॅस ए आणि हा आहे गॅस बी. आता हे गॅस ए आणि गॅस बी हे कसे आहेत? रँडम आहेत. आहेत का रँडम? नाही. आहेत का रँडम? नाही आहे. हे कुठल्या फॉर्ममध्ये आहेत? डिसऑर्डर फॉर्ममध्ये आहेत का ऑर्डर फॉर्ममध्ये? आता हे सगळे गॅसेस मॉलिक्यूल ऑर्डर फॉर्ममध्ये आहेत. कुठल्या फॉर्ममध्ये आहेत? ऑर्डर फॉर्ममध्ये. आणि मग आता मी काय करतो आहे, हे जे गॅसेस सिलेंडर आहे म्हणजे या ठिकाणचा रँडमनेस अतिशय कमी आहे. आणि मग या ठिकाणी हे जे गॅसेस सिलेंडर आहे या ठिकाणचा वॉल मी काढून टाकला, या ठिकाणचा वॉल मी काढून टाकला तर हे गॅसेस मॉलिक्यूल, इकडचे गॅसेस मॉलिक्यूल इकडे आणि इकडचे गॅसेस मॉलिक्यूल इकडे जातील. म्हणजे या ठिकाणी गॅस कोणता कोणता असेल? ए प्लस बी. आणि याही ठिकाणी गॅस कोणता कोणता असेल? ए प्लस बी. मग आता मला सांगा, या ठिकाणी हे रँडम होते म्हणजे सॉरी हे ऑर्डरमध्ये होते आणि हे झाले तर डिसऑर्डरमध्ये. मग जेव्हा हे डिसऑर्डरमध्ये आले याचा अर्थ याचा डेल्टा एस हा ग्रेटर दॅन 0 आहे. लक्षात आलं का? बघा, याचा डेल्टा एस 0 आहे. ऑल क्लिअर? कदाचित या गोष्टी थेरॉटिकल आहे, थोडंसं कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या. म्हणजे खूप सारे पार्टिकल एका ठिकाणी मिक्स झाले म्हणजे ती प्रोसेस रँडमनेस. आता इथं काय होतं, या सिलेंडरमध्ये एकाच प्रकारचे गॅसेस मॉलिक्यूल होते, दुसऱ्या सिलेंडरमध्ये सुद्धा एकाच प्रकारचे गॅसेस मॉलिक्यूल होते. म्हणजे हे काय झालं? ऑर्डर फॉर्ममध्ये झालं. हे काय झालं? ऑर्गनाइज फॉर्ममध्ये झालं. तर या ठिकाणी जेव्हा आपण इथला वॉल काढून टाकू तेव्हा हे गॅसेस मॉलिक्यूल आणि हे गॅसेस मॉलिक्यूल एकामेकामध्ये मिक्स होतील आणि मिक्स झाल्यामुळं आता हे कसे झाले? डिसऑर्डर फॉर्ममध्ये झाले. याची रँडमनेस इन्क्रीज झाली. यांचा ऑर्डरचं कन्व्हर्शन डिसऑर्डरमध्ये म्हणजेच ऑर्गनाईजचं कन्व्हर्शन डिसऑर्गनाईजमध्ये. म्हणजेच त्याची फिजिबिलिटी वाढली. फिजिबिलिटी वाढली म्हणजे चेंज इन एन्ट्रॉपी ग्रेटर दॅन 0 झाली. म्हणजेच त्याच्यामध्ये रँडमनेस वाढलेला आहे. आणखीन काही एक्झाम्पल आपण त्याची बघूयात. सम एक्झाम्पल. या गोष्टी तुमच्यासाठी टोटल थेरॉटिकल आहे. चला बघा, आईस आहे. आईस कुठल्या स्टेटमध्ये असतो? सॉलिड. त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्शन H2O मध्ये झालं, वॉटरमध्ये वॉटर हा लिक्विड स्टेटमध्ये आहे. आता लिक्विड स्टेटमध्ये आहे या ठिकाणी काय झालं बघा, आईस वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हीट ॲब्सॉर्ब केली म्हणजे या ठिकाणी डेल्टा एच झाला पॉझिटिव्ह. बरोबर ना? आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी हीट ॲब्सॉर्ब झाला. पण हा जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये होता याच्यामध्ये जे असणारे मॉलिक्यूल आहेत हे फिक्स फॉर्ममध्ये बांधलेले होते. म्हणजे हे सगळे मॉलिक्यूल ऑर्डर फॉर्ममध्ये होते. आणि जेव्हा याला आपण हीट प्रोव्हाइड करू तर हे मॉलिक्यूल डिसऑर्डर फॉर्ममध्ये येतात. म्हणजेच या ठिकाणची डेल्टा एच जर पॉझिटिव्ह असेल तर चेंज इन एन्ट्रॉपी इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच हा सगळा रँडमनेस इन्क्रीज झाला.
काय इन्क्रीज झाला? रँडमनेस इन्क्रीज झाला. म्हणजे ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे किंवा ही प्रोसेस स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. ज्या ठिकाणी रँडमनेस नॅचरली होतो ती प्रोसेस स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल बघा. HgO मर्क्युरिक ऑक्साईड हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. याला हीट दिल्यानंतर डेल्टा एच हा पॉझिटिव्ह, याला हीट दिल्यानंतर याचं कन्व्हर्शन होतं Hg लिक्विडमध्ये आणि ऑक्सिजन गॅसियसमध्ये. मग या ठिकाणी डेल्टा एच आपण दिलेला आहे. डेल्टा एच याचा पॉझिटिव्ह आणि डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे. एंट्रॉपी इन्क्रीज झाली म्हणजे चेंज इन एंट्रॉपी इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे स्पॉन्टेनिटी वाढली. ऑल क्लिअर? स्पॉन्टेनिटी वाढली म्हणजे ऑर्गनाइज फॉर्ममध्ये असणारा सबस्टन्स डिसऑर्गनाइज फॉर्ममध्ये आला किंवा ऑर्डर फॉर्ममध्ये असणारा. सॉलिड म्हणजे सॉलिड होता, हा लिक्विड आणि गॅसेसमध्ये कन्व्हर्शन झालेला आहे. म्हणजे हा सबस्टन्स अशा प्रकारे कन्वर्ट झालेला आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला त्याचं असं घेता येईल. लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस. लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस. आता गॅसेसचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. गॅसियस होतं त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. आता गॅसियसचं लिक्विडमध्ये कन्वर्ट करत असताना काय होतं माहिती आहे का? याच्याकडं कायनॅटिक एनर्जी असते, याच्याकडची एनर्जी लिबरेट होते. डेल्टा एच हा काय झाला? निगेटिव्ह झाला. डेल्टा एच काय झाला? हा निगेटिव्ह झाला. आणि हा डेल्टा एच जेव्हा निगेटिव्ह होतो तेव्हा ती प्रोसेस त्याचं काय होतं? आता हा गॅसियसमध्ये होता म्हणजे हा कुठल्या फॉर्ममध्ये? डिसऑर्डर फॉर्ममध्ये. लिक्विड झाला म्हणजे ऑर्डरमध्ये आला. पण तेव्हा हीट काय झाली? बाहेर पडली. म्हणजे काय झाली? डिसऑर्डर म्हणजे रँडमनेस काय झाला? रँडमनेस काय झाला? डिक्रीज झाला. म्हणजे एंट्रॉपी, चेंज इन एंट्रॉपी ही झाली लेस दॅन 0. लक्षात येतं का बघा? मग एंट्रॉपी जेव्हा लेस दॅन 0 आहे तेव्हा ती रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस किंवा नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन असंही आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी डेल्टा एच हा निगेटिव्ह आहे, याच्या अगोदर एक एक्झाम्पल दिलं होतं बघा. एंट्रॉपी चेंजमध्ये ज्याचा डेल्टा एच हा निगेटिव्ह असतो त्या ठिकाणची एंट्रॉपी वाढते. अशा रिअर केसेस आहेत. म्हणजे त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. जेव्हा एंट्रॉपी म्हणजे मिक्स होते त्याचं एक्झाम्पल मी दिलेलं आहे. आपण जे 2 सिलेंडर फिल करतो, अगोदर जेव्हा गॅसेस मॉलिक्यूल एका सिलेंडरमध्ये होते तेव्हा त्याची एनर्जी, जेव्हा हे गॅसेस मॉलिक्यूल एकामेकामध्ये मिक्स होत असताना ते एकामेकावरती कोलाईड होतात आणि कोलाईड झाल्यानंतर हे कोलिजनमुळे हीट बाहेर पडते. म्हणून त्याला आपण डेल्टा एच निगेटिव्ह असं म्हटलेलं होतं. मुद्दा लक्षात घ्या. जी डायग्राम आपण काढलेली होती 2 गॅसेसचे सिलेंडर मिक्स करण्याची, त्याच्या अगोदर मी तुम्हाला असं सांगितलं होतं ज्या ठिकाणी डेल्टा एच निगेटिव्ह आहे तीसुद्धा प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. आणि ज्या ठिकाणी प्रोसेस स्पॉन्टेनियस असतो त्या ठिकाणचा डेल्टा एस हा ग्रेटर असतो. कारण हे गॅसेस जेव्हा मिक्स होतात तेव्हा हीट बाहेर पडते. कारण ती ज्या गॅसमध्ये किंवा ज्या सिलेंडरमध्ये आपण गॅस भरलेला आहे त्याच्यामधून जर हीट बाहेर पडत असेल तर त्याला आपण डेल्टा एच हा निगेटिव्ह मेन्शन करावा लागतो. पण रँडमनेस वाढलेला आहे. मग या ठिकाणी एन्थाल्पीचा फॅक्टर डॉमिनेट करत नाही, तर या ठिकाणी एंट्रॉपीचा फॅक्टर डॉमिनेट करतो आणि त्या बेसवरती ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे असं आपण मेन्शन करत असतो. मग आता तिथं निगेटिव्ह, मग याही ठिकाणी बघा, या ठिकाणी गॅसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होते, डेल्टा एच निगेटिव्ह आहे. पण इथं मात्र गॅसेसकडं रँडमनेस जास्त आहे, लिक्विडकडं रँडमनेस कमी असतो.
हे गॅसेसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होण्यासाठी हीट ही बाहेर पडते, रँडमनेस डिक्रीज झाला म्हणजे एंट्रॉपी इज लेस दॅन 0 आहे, म्हणजे ती प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस आहे असं आपण म्हणू शकतो. आता जेव्हा या सगळ्या गोष्टीचा आपण थोडासा विचार केला, बघा या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, या सगळ्या गोष्टीवरनं एक कन्सेप्ट पुढे येते, एका कन्सेप्टचा जन्म होतो. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता काळजीपूर्वक, तेव्हा एका कन्सेप्टचा जन्म होतो. त्या कन्सेप्टचं नाव आहे, एका कन्सेप्टचा जन्म होतो, एक कन्सेप्ट नवीन उदयास येते, एक कन्सेप्ट आपल्याला नवीन पाहायला मिळते. त्या कन्सेप्टचं नाव आहे एंट्रॉपी. त्या कन्सेप्टचं नाव आहे एंट्रॉपी आणि त्याला एसने रिप्रेझेंट करतात. इथंपर्यंत पोचले का बघा. एंट्रॉपी ही कन्सेप्ट स्पॉन्टेनिटीशी रिलेटेड आले, स्पॉन्टेनियस प्रोसेसशी रिलेटेड आले. मग स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस जी प्रोसेस स्वतः होते किंवा जी प्रोसेस होण्यासाठी एका स्लाईट पुशची गरज आहे, त्या प्रोसेसला स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतो. मग आता आपल्याला माहीत आहे, निसर्गामध्ये कुठलीही प्रोसेस स्पॉन्टेनियस जरी असली तर ज्याच्यामध्ये रँडमनेस किंवा डिसऑर्डर वाढते आहे त्यालाच आपण एंट्रॉपी असं म्हणतो. बघा, म्हणजे जी प्रोसेस स्वतः होऊन, काळजीपूर्वक लक्षात घ्या, जी प्रोसेस स्वतः होते, बाय इट सेल्फ होते, त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. ज्याला कुठल्याही एक्सटर्नल फॅक्टरची गरज पडत नाही, ती प्रोसेस होण्यासाठी एक्सटर्नल फॅक्टरची गरज पडत नाही, त्या प्रोसेसला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. इवन एखादी प्रोसेस किंवा एखादी रिॲक्शन होण्यासाठी स्लाईट पुशची गरज पडते. मग ही जेव्हा प्रोसेस होते निसर्गामध्ये, अशा कुठल्याही स्पॉन्टेनियस प्रोसेस होतात ज्यांच्यामध्ये रँडमनेस वाढत असेल किंवा डिसऑर्डर वाढत असेल तर त्याला आपण एंट्रॉपी असं म्हणतो. आलं लक्षात. मग आता याच्यावरनं आपल्याला एक टर्म आयडेंटिफाय करता येतं. एंट्रॉपी म्हणजे टू मेजर, एंट्रॉपी म्हणजे टू मेजर द randomness or disorder of the process or system. आता बघा मुद्दा परत आपण म्हणजे याच्या अगोदरच्या कन्सेप्टकडे येऊ. एंट्रॉपीचा जन्म कसा झाला. आपण आत्तापर्यंत स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस बघत होतो. स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये आपण काल बघितला क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनिटी, आणि आज बघत होतो आपण मॅक्सिमम रँडमनेस. आणि ज्या ज्या ठिकाणी रँडमनेस काउंटिंग केलं जातं, रँडमनेस मेजर केलं जातं, मग रँडमनेस हे एंट्रॉपीवरती डिपेंड आहे. ज्याचा रँडमनेस जास्त त्याचा एंट्रॉपी जास्त. याचा अर्थ ज्याच्यामध्ये रँडमनेस पाहायला मिळतो, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो रँडमनेस मोजणे म्हणजेच एंट्रॉपी. म्हणजे ज्या कुठल्या रिॲक्शनचा, ज्या कुठल्या प्रोसेसचा आपण रँडमनेस मेजर करतो म्हणजेच त्याला आपण एंट्रॉपी असं म्हणतो. आणि एंट्रॉपीला एसनी रिप्रेझेंट केलं जात असतं. ऑल क्लिअर. एंट्रॉपीला एसनी रिप्रेझेंट केलं जात असतं. मग आता आपण एक रिॲक्शन लिहू. एचं कन्व्हर्शन बीमध्ये होतं आहे. एचं कन्व्हर्शन बीमध्ये होते. आता आपल्याला माहिती आहे एचं कन्व्हर्शन बीमध्ये होते जर समजा ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही आहे, ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही हे कसं ठरविलं जातं. स्पॉन्टेनियस असण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. बघा, एंट्रॉपीचा जन्म कुठून झाला, स्पॉन्टेनियसपासून. स्पॉन्टेनियस काय सांगते, रँडमनेस किंवा डिसऑर्डर. म्हणजे जर समजा ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे असं जर आपल्याला सांगायचं असेल तर ह्या रिॲक्शनची एंट्रॉपी, एस म्हणजे एंट्रॉपी इन्क्रीज होते असं आपल्याला सांगावं लागेल. म्हणजेच या रिॲक्शनचा
या रिॲक्शनचा रँडमनेस इन्क्रीज होतोय असं सांगावं लागेल. दॅट मीन्स रँडमनेस वाढायला लागला म्हणजे एन्ट्रॉपी वाढायला लागली, म्हणजेच ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. जर समजा ही रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे असं जर आपल्याला सांगायचं असेल तर या रिॲक्शनची एन्ट्रॉपी डिक्रीज होते, या रिॲक्शनचा रँडमनेस डिक्रीज होतो. हे जर रँडमनेस किंवा एन्ट्रॉपी डिक्रीज होत असेल तर ही रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. बघा कळतंय का सगळ्यांना? म्हणजे या गोष्टी थोड्याशा अशा प्रकारच्या रिप्रेझेंट केल्या गेलेल्या आहेत. काय काय झालं आहे कळलं का? जर समजा एखादी सिस्टीम किंवा एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे किंवा नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा हे ठरविण्यासाठी आपल्याला त्या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटपासून तयार होणाऱ्या प्रोडक्टचा रँडमनेस किंवा प्रोडक्टची जर एन्ट्रॉपी आपल्याला कळाली तर आपण ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही हे ठरवू शकतो. मग आतापर्यंत आपण बघा काल आपण असं बघितलेलं होतं, 3 व्हॅरिएबल फॅक्टर बघितलेले होते. डेल्टा एच चेंज इन एन्थाल्पी, डेल्टा एस चेंज इन एन्ट्रॉपी आणि डेल्टा जी चेंज इन गिव्स फ्री एनर्जी. हे तीनही व्हॅरिएबल आहेत आणि हे तीनही स्टेट फंक्शन आहेत. म्हणजे आपल्याला नुसती एन्ट्रॉपी ओनली एन्ट्रॉपी cannot be measured, but नुसती एन्ट्रॉपी आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, बट चेंज इन एन्ट्रॉपी इज कॅल्क्युलेटेड. बट चेंज इन एन्ट्रॉपी इज कॅल्क्युलेटेड. नुसती एन्ट्रॉपी आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. नुसती एन्ट्रॉपी आपल्याला म्हणजे नुसता यस आपल्याला मेजर करता येत नाही. कॅन नॉट मेजर. बट काय मेजर करता येतं? चेंज इन एस इज मेजर. हे कॅल्क्युलेट करता येतं, हे मेजर करता येतं, पण नुसती एन्ट्रॉपी आपल्याला मेजर करता येत नाही. ऑल क्लिअर? मग नुसती एन्ट्रॉपी मेजर करता येत नाही. मग चेंज इन एन्ट्रॉपी मेजर करण्यासाठी चेंज इन एन्ट्रॉपी जर मेजर करायचं असेल, डेल्टा एस मेजर करायचं असेल तर एस फायनल मायनस एस इनिशियल म्हणजे एन्ट्रॉपी फायनल मायनस एन्ट्रॉपी इनिशियल. मग आता त्याचं एक एक्झाम्पल देतो. समजा एखादा मुलगा अतिशय खोडकर आहे, तर त्याच्यामध्ये खोडकरपणा वाढला किंवा कमी झाला हे मेजर करू शकतो. लक्षात येईल ते का? म्हणजेच अगोदर खूप खोडकर होता, तो कमी झाला, किंवा आता अगोदर खोडकर नव्हता, आता खोडकरपणा वाढला. तर नुसतं खोडकरपणा कसं मोजायचा? हा खूप खोडकर आहे किंवा हा खूप खोडकर नाही, या दोन गोष्टीपैकी आपल्याला कुठलं तरी सांगावं लागतं. म्हणजेच आपल्याला नुसती एन्ट्रॉपी मेजर करता येत नाही. नुसती एन्ट्रॉपी आपल्याला मेजर करता येत नाही, तर आपल्याला चेंज मेजर करावं लागतं. किती खोडकर आहे किंवा किती खोडकर नाही हे आपल्याला सांगावं लागतं. मग किती आहे याचा अर्थ आपल्याला अगोदर नव्हता का म्हणजे आता वाढला, किंवा अगोदर होता का आता कमी झाला खोडकरपणा, याच्यासाठी हा चेंज आपल्याला मेजर करता येतं. खोडकरपणा कमी किंवा जास्त सांगावा लागतो. तसं नुसतं एन्ट्रॉपी आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, तर एन्ट्रॉपी चेंज आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. मग जेव्हा एखाद्या केमिकल रिॲक्शनचा एन्ट्रॉपी वाढला म्हणजे डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. एखाद्या केमिकल रिॲक्शनचा किंवा एखाद्या सिस्टीमचा एन्ट्रॉपी वाढला म्हणजेच डेल्टा एस वाढला, म्हणजेच ती रिॲक्शनचा
किंवा त्या प्रोसेसचा किंवा त्या सिस्टीमचा रँडमनेस वाढला. रँडमनेस इन्क्रीजेस म्हणजेच डिसऑर्डर इन्क्रीजेस ऑर डिसऑर्डर इन्क्रीजेस. यालाच म्हणायचं जेव्हा एन्ट्रॉपी वाढते, जेव्हा रँडमनेस वाढतो, इनडायरेक्टली ती प्रोसेस किंवा ती रिॲक्शन इज कशी असेल? स्पॉन्टेनियस. बरोबर आहे बघा. म्हणजे आपण स्पॉन्टेनियस रिॲक्शन कधी म्हणतो? ज्याची एन्ट्रॉपी वाढते, ज्याचा रँडमनेस वाढतो, ती रिॲक्शन किंवा ती प्रोसेस किंवा ज्याचा डिसऑर्डर वाढतो, ती रिॲक्शन किंवा ती प्रोसेस काय असते? स्पॉन्टेनियस प्रोसेस असते. बरोबर आहे ना? जी रिॲक्शनचा डेल्टा एस वाढतो म्हणजेच डेल्टा एस इज पॉझिटिव्ह, चेंज इन एन्ट्रॉपी इज पॉझिटिव्ह. म्हणजेच चेंज इन एन्ट्रॉपी काय सांगतं? इन्क्रीज द रँडमनेस. म्हणजे एन्ट्रॉपी वाढली की रँडमनेस वाढतो, म्हणजेच डिसऑर्डर वाढतो. ज्याचा एन्ट्रॉपी वाढली, ज्याचा रँडमनेस वाढला, ज्याचा डिसऑर्डर वाढला, ती प्रोसेस ही स्पॉन्टेनियस प्रोसेस असते. त्याच्यानंतर जर समजा डेल्टा एस हा डिक्रीज झाला, म्हणजे डेल्टा एसची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल, तर इनडायरेक्टली या सर्व टर्म्स रँडमनेस काय होईल? डिक्रीज होईल. म्हणजेच ऑर डिसऑर्डर काय होईल? डिक्रीज होईल. म्हणजे ही प्रोसेस किंवा रिॲक्शन कोणती आहे? नॉन स्पॉन्टेनियस असते. असं आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. मग या ठिकाणी जेव्हा रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते, तेव्हा त्याचा डेल्टा एस हा ग्रेटर आहे, प्लस आहे, ग्रेटर दॅन 0. आणि जेव्हा रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे, त्याचा डेल्टा एस हा लेस दॅन 0 आहे. ऑल क्लिअर? बघा पटापटा काळजीपूर्वक पहा. ज्या ठिकाणी रँडमनेस वाढतो, ज्या ठिकाणचा एन्ट्रॉपी वाढतो, त्या ठिकाणचा रँडमनेस वाढतो. जर एन्ट्रॉपी वाढत असेल, जर रँडमनेस वाढत असेल, तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. म्हणजे डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0. जर एखाद्या रिॲक्शनचा एन्ट्रॉपी कमी होत असेल, म्हणजे चेंज इन एन्ट्रॉपी निगेटिव्ह असेल, तर त्या रिॲक्शनचा रँडमनेस डिक्रीज होतो, म्हणजे डिसऑर्डर डिक्रीज होतं, म्हणजेच ऑर्डर इन्क्रीज होतो. म्हणजे ती रिॲक्शन किंवा ती प्रोसेस कशी असते? नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस असते. ऑल क्लिअर? मग आता ही रिॲक्शन म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये जर समजा एखादी रिॲक्शन रिव्हर्सिबल असेल, तर एखादी रिॲक्शन रिव्हर्सिबल असेल म्हणजे डेल्टा एच जेव्हा रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होतं, तेव्हा त्याचा एन्ट्रॉपी इन्क्रीज होतो. आणि जेव्हा प्रॉडक्टचं कन्व्हर्शन रिॲक्टंटमध्ये होतं, तेव्हा त्याचा एन्ट्रॉपी डिक्रीज होतो. तर अशी रिॲक्शन इक्विलिब्रियम मेंटेन करते. आणि ज्या रिॲक्शनचा जी रिव्हर्सिबल रिॲक्शन इक्विलिब्रियम मेंटेन करते, त्याचा एन्ट्रॉपी 0 असतो. अशी कुठलीही रिव्हर्सिबल प्रोसेस असेल, एनी रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये एन्ट्रॉपी हा 0 असतो. बिकॉज एन्ट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन. Entropy is a state function. We require initial entropy and final entropy. We don't give the path. In a reversible process, we cannot provide the path. It is start from
initial to final and final to initial. Therefore, in first case there is a delta S increases, so reversible case, that means forward reaction delta S increases and the backward reaction delta S decreases. So in that case there is a total entropy of this reaction, of the reversible reaction, is 0. That means the reaction is at equilibrium. म्हणजेच कुठलीही रिव्हर्सिबल रिॲक्शनचा एंट्रॉपी कसा असतो, 0 असतो. त्याच्यासाठी आपण बघूयात या ठिकाणी एक एक्झाम्पल. एचं कन्व्हर्शन जेव्हा बी मध्ये होतं, लक्षात घ्या, एचं कन्व्हर्शन जेव्हा बी मध्ये होतं त्यावेळेस ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे आणि बीचं कन्व्हर्शन ए मध्ये होतं तेव्हा ती रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे. आता स्पॉन्टेनियसचे कॅरेक्टर तुम्हाला माहीत आहेत. स्पॉन्टेनियस म्हटल्यानंतर डेल्टा एस इन्क्रीज होतो, त्याचबरोबर रँडमनेस इन्क्रीज होतं आणि मग ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. मग आता सांगा, डेल्टा एस पॉझिटिव्ह, या ठिकाणचा नॉन स्पॉन्टेनियसला डेल्टा एस हा निगेटिव्ह होतो, डिक्रीज होते, रँडमनेस पण डिक्रीज होते आणि मग ती रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे हे वाढते हे कमी होते, इथं नो चेंज, हे वाढते हे कमी होते, इथं नो चेंज. मग आता एक स्पॉन्टेनियस एक नॉन स्पॉन्टेनियस, म्हणजे याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम प्रोसेस किंवा ऑर रिॲक्शन. इक्विलिब्रियम रिॲक्शनला कुठलीही रिव्हर्सिबल रिॲक्शन जर इक्विलिब्रियमला असेल तर अशा रिॲक्शनचा एंट्रॉपी हा 0 असतो. म्हणजे आता आपल्याला कंडिशन लक्षात आल्या, ज्याचा डेल्टा एस ग्रेटर दॅन 0 असतो दॅट इज अ स्पॉन्टेनियस, ज्याचा एंट्रॉपी लेस दॅन 0 असतो दॅट इज अ नॉन स्पॉन्टेनियस, आणि ज्याचा डेल्टा एस हा 0 असतो दॅट इज अ इक्विलिब्रियम. दॅट मीन्स रिॲक्शन इज रिव्हर्सिबल असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. चला, इथंपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. तर आता आपल्याला याच्या थोडंसं पुढं जायचं आहे. याच्याशी रिलेटेड चेंज इन एंट्रॉपी हा फक्त इनिशियल आणि फायनल पॉईंटवरती डिपेंड असतो. त्याला त्याच्या पाथशी काहीही देणं घेणं नाही. म्हणजे त्याला कंडिशन जर समजा रिॲक्शनच्या बाबतीत जर लिहायचं झालं, डेल्टा एस इज इक्वल टू एंट्रॉपी ऑफ अ प्रॉडक्ट मायनस एंट्रॉपी ऑफ रिॲक्टंट. म्हणजे प्रॉडक्टची जी काही एंट्रॉपी आहे आणि रिॲक्टंटची, त्या दोघांच्या एंट्रॉपीमध्ये जो काही चेंज येईल ती एंट्रॉपी म्हणजेच चेंज इन एंट्रॉपी असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. याच्याशी रिलेटेड आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर ते मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे, कारण त्याला बराच वेळ लागणार आहे, त्या समजून घ्यायच्या आहेत. थोडंसं ट्विस्टेड पॉईंट आहेत म्हणून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण या ऑपरेशनची थोडीशी प्रोसेस वेगळी आहे, जास्त वेळ रेकॉर्डिंग होत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. तर जे मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी आहे ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिस्टमॅटिकली समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत आपण थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.